आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी पाकिस्तान आणि भारताने आपले संघ जाहीर केलेत। पाकिस्तानात क्रिकेट टीम मध्ये आहेत मोहम्मद रिजवान, कर्णधार आणि विकेटकीपर आहेत हे बाबर आझम, कामरान गुलाम, सलमान आगा, तैयब ताहिर, खुशदिल शाह, फहीम अशरफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, अब्रार अहमद, हरीश रौफ, मोहम्मद हसनैन, उस्मान खान आणि सौद शकील। आणि तसेच भारताच्या संघात आहेत रोहित शर्मा हे कर्णधार आहेत, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के राहुल, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्ती। पण आता पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड या सामन्याच्या आधी पाकिस्तानमध्ये 29 वर्षांनंतर आयसीसी टूर्नामेंट आयोजित केलं होतं, त्यामुळे या मॅचला रेकॉर्ड ब्रेक गर्दी होईल असे अपेक्षा होती। पण प्रत्यक्षात कराचीच्या नॅशनल स्टेडियम मध्ये 34,000 क्षमतेच्या स्टेडियम मध्ये अर्ध रिकाम दिसत होतं। मॅच नंबर 2 भारत विरुद्ध बांगलादेश दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम मध्ये खेळला गेला। या मॅच दरम्यान स्टेडियम मध्ये गर्दी कमी दिसली, याचे कारण म्हणजे पाकिस्तानमध्ये होणारे दहशतवादी हल्ले। पाकिस्तानमध्ये दररोज दहशतवादी हल्ले होत असतात आणि त्यामुळे लोक त्यांच्या जीवाची पर्वा करून या मॅचला येण्यास टाळत आहेत। आयसीसी चॅम्पियनशिप ट्रॉफी 2025 च्या स्पर्धेत यजमान पाकिस्तान क्रिकेट टीमची निराशाजनक सुरुवात झाली। पाकिस्तानला न्यूझीलंडकडून 60 धावांनी पराभूत व्हावे लागले। या सामन्यात न्यूझीलंडने 321 धावांचे आव्हान दिले, पण पाकिस्तान 260 धावांवर पॅकअप झाला। पाकिस्तान आता या स्पर्धेतील दुसरा आणि निर्णायक सामना टीम इंडिया विरुद्ध खेळणार आहे। त्या सामन्याआधी पाकिस्तानला मोठा झटका लागलाय। पाकिस्तानचा सलामीवीर फकर जमान दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर पडलाय। फकर जमान दुखापतीमुळे न्यूझीलंड विरुद्ध ओपनिंग करण्यासाठी आला नाही। फकरने न्यूझीलंड विरुद्ध सामन्यात 41 बॉलमध्ये 4 फोरसह 24 धावा केल्या। टीम इंडिया विरुद्ध सामन्याआधी फकर स्पर्धेतून बाहेर पडले। पाकिस्तानासाठी हा मोठा झटका मानला जातोय। आता फकरला न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात फिल्डिंग करताना दुखापत झाली। विलने शाहीन आफ्रिदीच्या बॉलिंगवर फटका मारला। फकरने हा बॉल थांबवण्यासाठी ड्राईव्ह मारली। फकरने बॉल थांबवला आणि बाबर आझमच्या दिशेने फेकला, मात्र त्यानंतर फकरला त्रास जाणवू लागला। पाठीच्या खालच्या भागात फकरला त्रास जाणवत असल्याने त्याला मैदानाबाहेर जावे लागले। आणि आता अशातच भारत विरुद्ध पाकिस्तानच्या मॅचला तरी फॅन गर्दी करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।